चांगले कर्म करा, मग आपल्याकडे पैसा काय येणार नाही बरं? चांगले कर्म केल्यानंतर चांगले फळ आपल्याला भगवान परमात्मा देणारच आहे. म्हणून चांगलं कर्म करून तुम्ही पैसा मिळवा. तसं तो मनुष्य नाथांच्या घरी गेला आणि नाथ घरामध्ये त्यावेळेस देवपूजा करत होते. भगवंताची अतिशय प्रसन्न पूजा नाथांची चालली होती आणि हा मनुष्य तसाच नाथांच्या घरामध्ये गेला. पायामध्ये चप्पल तशीच ठेवली आणि नाथ ज्या ठिकाणी देवपूजा करत होते त्या देवघरामध्ये गेला आणि भगवंताच्या खालचा पाठ उचलला आणि आपल्याला बसण्याकरिता घेतला. आपण सहन केलं असतं का? नाथांच्या घरावरती अतिथी देवो भव असं लिहिलेलं होतं. काय लिहिलेलं होतं? बोलत चला, तुम्ही बोलले तर मी कीर्तन करणार आहे बरं का, नाही तर आता ज्ञानेश्वर माऊली घेऊ शकते. नाथांच्या घरावरती काय लिहिलं होतं? नाथांच्या घरावरती अतिथी देवो भव असं लिहिलेलं होतं. अतिथी म्हणजे ज्याच्या येण्याची तिथीच आपल्याला माहिती नाही असे अतिथी. आणि भगवंताप्रमाणे मानणारे नाथ महाराज त्यांनी भगवंताच्या खालचा पाठ त्यांनी बसायला घेतला तरी त्यांना काही म्हणाले नाही. पूर्वीच्या काळात अतिथी